मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आम्ही चाललोय डान्स शूटसाठी कर्जत इथे विठ्ठल मूर्ती आहे त्या ठिकाणी. पण त्याआधी पोहोचलो आम्ही कर्जत स्टेशनला. कर्जत स्टेशनच्या बाहेरच आम्हाला दिसली धम्मदीक्षा. धम्मदीक्षाने सुद्धा आम्हाला पाहिलं आणि आम्हाला पाहून पावसाळ्यात जसा मोर नाचतो तशी ती नाचायला लागली. आणि धम्मदीक्षा आम्हाला तिच्या घरी नेणार म्हणून वाटेत भूक लागायला नको म्हणून थोडा खादाड खाऊ घेतला. पण पुढे जाता जाता त्याचं प्रमाण वाढतच गेलं आणि या दोघी दोन बहिणी वारीमध्ये हरवलेल्या आज भेटल्या अशा गप्पा मारत होत्या. फायनली पोहोचलो आम्ही धम्मदीक्षाच्या घरी. धम्मदीक्षाची आई वाट पाहतच होती. घरात गेल्यानंतर धम्मदीक्षाची कुत्री बेलाही होती. मग या खादाड्यांनी खायला सुरुवात केली आणि नंतर मेकअपला. मेकअप करताना अचानक आमची छोटीशी गोड परी सुंदर वेशभूषा करून तिच्या आईसोबत तिथे आली, जी आज शूटिंगचा भाग होती. मेकअप करताना अचानक लाईट गेली आणि लाईट थोड्या वेळाने आली. तो प्रकाश लाईटीचा होता की यांच्या मेकअपचा तो प्रश्नचिन्हच आहे. मग आम्ही निघालो तयारी करून शूटला. अनेक डान्स ग्रुप तिथे आले होते, पण आता आमची छोटी टेक द्यायला रेडीच नव्हती. अथक परिश्रमानंतर तिला मनवण्यात तिच्या आईला आणि आम्हाला यश आलं. खूप सारी लालच दिल्यानंतर ती टेक द्यायला रेडी झाली. त्यात यांचे पण टेक होतच. गाडी लोड घेत त्यांचे नखरे बघून पावसाने सुद्धा रडायला सुरुवात केली. पण त्याला माझी दया आली म्हणून तो थांबला आणि आमची शूट पूर्ण झाली. विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन आम्ही त्या मंदिरातून निघालो. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.